बातमी आता सविस्तर आहे। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी माझ्या हातात आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचं निधीवरून हा इशारा आहे। अजित पवार ताम्रपट घेऊन आलेला नाहीये, एवढा निधी आणण्यासाठी माझ्यानंतर येणाऱ्याचा घाम निघणार असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या एवढा निधी काय आणता येणार नाही असंही अजितदादांनी बोलून दाखवलंय। आज अजित पवार आहे, अजित पवार काय कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला नाही आला। पुढं हे टिकवायचं माझ्या नंतरचा घामच निघणार आहे, कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही। आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ॲव्हरेज मिळतात। 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी। हे जर झालं तर त्या पद्धतीनं काही आपलं पण उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते। त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे। बातमी नागपूरमधून आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद आहे। हिवाळी अधिवेशनासाठी देवगिरी बंगल्यात सुरू असलेली सगळी कामं बंद आहेत। कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यानं हे सगळे कामगार आता त्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। कामावरती बहिष्कार टाकलाय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची कामं आज दुसऱ्या दिवशीही ठप्पच असल्याचं त्यामुळे बघायला मिळतंय। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। नगराध्यक्षपदासह 13 जागांवरती भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव इथं खेळण्यात आलाय। महायुतीत शिंदे सेनेला 15 जागा तर एनसीपीला 1 आणि भाजपला 1 जागा आहे। भाजपला 1 जागा मिळाल्यानं नाराजी वाढली आहे। आम्ही आज या अपक्ष उमेदवार म्हणून गाव लांजा कुवे संघटन असं आम्ही जवळजवळ आमच्या पाहायला गेलं तर 17च्या 17 सीट आमच्याकडे आहेत, प्लस नगराध्यक्ष। आम्ही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष प्लस चांगले नगरसेवक निवडून आणू शकतो। ते कुवे आणि लांजा यामध्ये गावाची ताकद खूप मोठी आहे आणि गावाचं जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही आजपर्यंत समोर घेऊन गेलो। त्यामुळे आमचा नक्कीच विजयी आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। नक्कीच। बातमी आता यवतमाळमधून आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर मोहिनी नाईक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत। मोहिनी नाईकांच्या विरोधात भाजपकडून निखिल चिद्दवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलेला आहे। जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत। योग्य वेळेला त्याने आज जो निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या वेळेचा, त्याबद्दल मी राजू साहेब त्यांचं सर्व कुटुंबीय त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देईल। कारण सुखामध्ये सगळेच असतात, परंतु पडत्या काळामध्ये जो उभा राहतो तो खरा साथीदार। आणि आज त्यांनी जी काही हिंमत दाखवलेली आहे, कारण गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे एका पक्षाची राहिलेली ही मंडळी त्यांनी आता ठरवलं की आता भगवेशी आपण एकनिष्ठ राहायचं, आणि म्हणून करता मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। बातमी महत्त्वाची आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवे दावे दूर ठेवावेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। नेत्यांच्या निवडणुकीत कमी जास्त केलं असलं तर नेत्यांनी माफ करू नये। पण मदन भाऊ, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करून आपला नगरसेवक किंवा आपला नगराध्यक्ष हरवण्याची परिस्थिती निर्माण केली, त्याला 5 वर्ष मदन भाऊचे दरवाजे बंद, देवेंद्रजीचे दरवाजे बंद, सारेच दरवाजे बंद करण्याचा निर्णय पाटील घेतला। यवतमाळमध्ये असं काही होणार नाही आहे।